अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, उद्या मार्गशीर्ष गुरुवार, दुसरा गुरुवार आहे. 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार. आता बऱ्याच महिलांचे संभ्रम आहे. आधी त्या प्रश्नांची उत्तर क्लिअर करते की आपल्याला दत्तजयंतीचा उपवास धरायचा असतो आणि त्यांचा मार्गशीर्षचा सुद्धा उपवास होणार आहे आणि दत्तजयंतीचा पण उपवास होणार आहे. मग दत्तजयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. मग मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा सोडावा? तर ज्या पद्धतीने आपण मार्गशीर्षच्या गुरुवारची मांडणी करतो, पूजा अर्चा करतो, सगळं तुम्हाला तसंच करायचं आहे. एवढंच आहे की संध्याकाळी देवीला वरण भात भाजी चपाती जे काही करणार त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण तुम्ही फलाहारच घ्यायचं आहे. म्हणजेच काय, जे आपण फराळाचे पदार्थ खाणार आहोत, मग खिचडी आहे किंवा भगर आहे, चकल्या पापड जे आहे तेच तुम्हाला फराळाचं खायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ग्रंथाची समाप्ती करतो, ग्रंथाची सांगता होणार आहे, म्हणजेच ग्रंथ हलवला जाणार आहे, त्याच्यानंतर उपवास सोडायचा असतो. आता सगळेजण दत्तजयंतीचा उपवास धरत नाहीत. जे धरतात त्यांना सांगते, आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारचा उपवास आपल्याला सोडता येणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं, मग उपवास तर सोडावा लागेल ताई, मग अशा वेळेस जो काही पदार्थ तुमच्या घरात बनवला आहे, मग माता लक्ष्मीसाठी आपण काही ना काही बनवत असतो. कुठली खीर असते किंवा काय असेल, वरण भात भाजी चपाती, एखादी खीर असेल तो तसाच बनवायचा आणि कुठल्या तरी पदार्थाचा वास घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही त्या पदार्थाचा वास घेता, खरं तर अन्नाचा वास कधी घेऊ नये, पण जेव्हा तुम्हाला उपवास असतो तेव्हा पण एखाद्या वेळेस आपल्याला उपवास असायला आणि छान वास आला तर ती खाण्याची वृत्ती होते. तर हे तसंच असतं आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा आपला उपवास तो खऱ्या अर्थाने सुटला जातो. म्हणून अगदी काही केलं असेल तर एक घासभर घ्या, त्याचा वास घ्या, की जेणेकरून तुमचा जो काही तुम्हाला जी खाण्याची इच्छा आहे, की अरे हा किती छान झालं असेल, हे बोललं तरी सुद्धा आपला उपवास सुटतो. मग तुम्ही असंही करू शकता. पण तुम्हाला कुठलेच पदार्थ खायचे नाही आहे. वरण भात भाजी चपाती तुम्हाला दुसऱ्या दिवशी 5 तारखेला खायचं आहे. हे झालं पहिला प्रश्न. दुसरा, इतका सुंदर योगायोग आलेला आहे, कारण दत्त जयंती आहे, मार्गशीर्षचा गुरुवार आहे आणि त्याच्यामध्ये पौर्णिमासुद्धा आली. मग आता सत्यनारायण कधी करायचं? म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची पण सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे, भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे. पौर्णिमा असल्यामुळे तर सत्यनारायण आपल्याला हे 4 तारखेला संध्याकाळी करायचं असतो, प्रदोषकाळी, बरोबर. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची. जी मांडणी आहे ती तुम्हाला करायची. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 11 लवंगाचा अतिशय सुंदर अशी सेवा सांगणार आहे. ती सेवा काय तर बघा, अगदी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा जमेल तेव्हा करा. आपण मांडणी जर संध्याकाळी करणार असेल तर तुम्ही संध्याकाळी करा. लक्ष्मीचं स्वागत ज्या पद्धतीने पहिल्या गुरुवारी केलं, मांडणी ज्या पद्धतीने पहिल्या गुरुवारी केलं त्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या गुरुवारी करायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करताना ज्या काही 11 लवंग तुम्हाला हातात घ्यायचे आहेत, लवंगा अख्ख्या असाव्या, त्या फुटलेल्या किंवा कट झालेल्या नसाव्या, फुलासकट ते व्यवस्थित असाव्यात, अशा तुम्हाला अख्ख्या 11 लवंग घ्यायचे आहेत. आता लक्ष्मीसमोर बसायचं आणि एक लवंग उजव्या हातात घ्यायची, एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. आता महालक्ष्मी अष्टकम 1 ते 8 ओव्यांपर्यंत आहे. 9व्या ओवीनंतर फलश्रुती म्हणणं सुरू होतं. मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही 1 ते 8 ओव्यांपर्यंत घ्या, नंतर तुम्ही सगळं म्हटलं तरी हरकत नाही. एक लवंग घ्यायची आपल्याला, एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. ती सेवा करून झाली की लवंग खाली ठेवायची, परत दुसरी लवंग घ्यायची. थोडक्यात काय, 11 लवंग हातात येणार, म्हणजे प्रत्येकी 1-1 आणि 11 वेळा आपण महालक्ष्मी अष्टकमची सेवा होणार. महालक्ष्मी अष्टकम खूप सुंदर सेवा आहे. नित्यसेवेमध्ये महिला घेतातच आणि नित्यसेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा एकदा तरी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं. खूप सुंदर अनुभव येतात. आणि मार्गशीर्ष महिना म्हटला तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा असते. नक्कीच ही सेवा कोणी चुकवायची नाही आहे. आता हे सगळं पठण करून झाल्यावर ते तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आणि नंतर एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते गुंडाळून ठेवायचं आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे, नाहीतर जिथे तुमची तिजोरी आहे तिथे तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिना ठेवायचा आहे. काय होतं ना, देवघरात ठेवलं की रोज धूपदीप अगरबत्ती ओवाळली जाते आणि मार्गशीर्ष महिना संपलं की ते सगळ्या लवंग घ्यायचे आणि प्रत्येकाने एक एक प्रसाद म्हणून ग्रहण करायचं. आता प्रसाद म्हणून नाही तर तुम्ही चहामध्ये टाकू शकता. जर तुम्ही स्वतः खाल्लं तर घशाचे जे आवाज बदललेले असतात तर ते नक्कीच नीट होतात. आणि लवंग म्हटलं तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे. तर ते फक्त कुठल्याही भाजीमध्ये किंवा भातामध्ये टाकू नका, कारण त्याच्यावर तुम्ही सेवा केली आहे. तुम्ही खावा किंवा चहामध्ये टाकून शकता. हे झालं. आता दुसरं, की ज्यांना हा उपाय करणं दुसऱ्या गुरुवारी शक्य होत नाही, त्यांनी तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी नक्कीच करू शकता. आता जो सांगितला तो सुद्धा. आणि आता माता लक्ष्मीसमोर जिथे तुम्ही मांडणी केली आहे त्याच्यासमोर किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल, मूर्तीच्या समोर फोटो असेल,
किंवा कुलदेवीचा टाक असेल त्याच्यासमोर तुम्हाला काय करायचं आहे, ही पौर्णिमेची सेवा आहे म्हणजे तुम्हाला ही गुरुवारीच करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 1 लवंग घ्या, 3 घ्या, 5 घ्या, तुमची इच्छा. 1 लवंग घेतली तर हरकत नाही. 1 लवंग घ्यायची, माता लक्ष्मीला अर्पण करायची, म्हणजेच तिच्या चरणावर अर्पण करायची. आणि माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम, तो तुम्हाला पठण करायचा आहे. 1 माळ करा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं तुम्हाला 108 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, तुमची इच्छा. पण जास्तीत जास्त आपल्याला माता लक्ष्मीचा उच्चार करायचा आहे, माता लक्ष्मीचा मंत्र जपायचा आहे. किती सुंदर तो क्षण असेल जिथे आपली दत्त महाराजांची सेवा होणार आहे, शेजारी माता लक्ष्मीची मांडणी आहे, त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा. गुरुवारचा दिवस अजिबात स्किप करू नका. उद्या तुम्हाला उद्या पूर्ण दिवस तुम्हाला सेवा करायची आहेत. अगदी तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण करायची इच्छा असेल तर या गुरुवारपासून तुम्ही करू शकता. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार 5 दिवस 5 सत्यनारायण होते. पण या सेवेचे खूप सुंदर अनुभव आहे. 5 सत्यनारायण करा, 11 करा, तुमची इच्छा, पण तुम्ही करा. मी तुम्हाला सांगते, मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे किंवा सत्यनारायण आहे, खूप सुंदर. काहीच त्याला 1 रुपया खर्च नाही, फक्त अर्धा तास तुम्हाला वेळ काढायचा आहे दिवसाचा. आता सगळ्यात आधी जर तुम्ही 5 सत्यनारायण करणार असेल तर बघा, पौर्णिमेचं सत्यनारायण हे कसं असतं, आपल्याला प्रदोषकाळी करायचं असतं. तुम्ही 5, 11, 21, 51 करणार असेल तर तुम्ही सकाळी मांडणी करून सकाळी वाचलं तरी चालेल. पण जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पठण करू शकता. अर्थात संध्याकाळी एकदम उत्तम, कारण माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा जास्त प्रिय आहे. मग ज्या ज्या घरात संध्याकाळच्या वेळी सत्यनारायण केलं जातं त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा का नाही, घरात सुख, शांती, समाधान सुद्धा लक्ष्मी आहे, जी प्रत्येकामध्ये आहे का नाही. असं काही लोक आहेत खूप समाधान आहे, थोडासा पगार आहे, छोटंसं घर आहे, ते खूप समाधान आहेत. आणि काही काही लोक आहे की लाखात पगार आहे पण त्यांना खूप पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं ते असतं. आता माता लक्ष्मीला तीच प्रार्थना करायची की माझ्याकडे प्राप्त लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहू दे आणि अप्राप्त लक्ष्मीसुद्धा प्राप्त होऊ दे. कारण खूप काही होतं आणि आता काहीच राहिलं नाही आहे, म्हणजे जेवढं काही आहे त्याच्यात कमी होऊ नये एवढीच प्रार्थना करायची. आणि ज्या ज्या घरात लेकीसुना आई खळखळून हसतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच वास करते. या मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून भगवान विष्णूंची सेवा तुम्ही चुकवू नका. जीव तोडून सांगते आहे, कारण सत्यनारायणसारखी मोठी सेवा नाही आहे जी मार्गशीर्ष महिन्यात अजिबात चुकू नका. बऱ्याच महिला बसलेल्या आहेत, बऱ्याच महिला करत आहेत, पण आपण वाट बघत असतो की चला एकदा सत्यनारायण झालं ना त्याच मांडणीमध्ये आपण लगेच कंटिन्यू करू. तर ज्यांना 11 सत्यनारायण करायचे असेल, 5 करायचे आहेत, ज्यांचे ऑलरेडी संकल्पयुक्त पौर्णिमेचे सत्यनारायण आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये हे ॲड करायचं नाही. म्हणजे 11 जर करणार असेल तर तुम्ही 5 तारखेपासून सुरू करायचे. म्हणजे या पद्धतीने सेवा करायचे, तुम्हाला अनुभव येणारच, तुमच्या इच्छा पूर्ण होणार. आणि व्यंकट स्तोत्राचं 3 दिवसाचं तरी अनुष्ठान करण्याचा प्रयत्न करा, जेवढं जमेल तेवढं करा. बाकी करता करिता महाराज, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.